तर गाइस फायनली आम्ही आता त्या भूमीवर आहे जिथे बागेश्वर धाम यांची कथा होणार आहे आणि इथेच भूमिपूजन झालं होतं आणि आता ते आयोजक इथे येत आहे मतलब बोलू थोडंफार त्यांच्याशी। यांनी इथे हनुमान कथा आयोजित केलेली बागेश्वर धाम म्हणजेच की आपले धीरेंद्र शास्त्री महाराज यांची। तर दादा तुम्ही काही माहिती देता का आपण या कथेचं आयोजन आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये करायला हवं? कारण एकच ध्यास होता की एवढे व्यक्तिमत्व असलेले आणि त्यांना सिद्धी प्राप्त असलेले गुरुदेव आपल्या पावन भूमीत आपल्या पंचक्रोशीत यावे। तर कोणाला अन्नदान करायचं असेल म्हणजे अन्नामध्ये खूप प्रकार येतात, ते लोकांना जर दान करायचं असेल तर ते कुठे करायचं? तर तुमचा उद्देश काय होता की ह्या कथेला का आयोजित करायचं? हा कथेला आणण्याचं कारण एकच आहे की आपल्या गुरुदेवांची जी संकल्पना आहे की आपल्याला पूर्ण हिंदुत्व सनातन धर्म यांच्या एकत्रित कार्यक्रम आहे, त्यासाठी सर्वांनी ते जास्तीत जास्त संख्येने उपस्थित व्हा। जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व छान असतील। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तर गाइस सकाळचे आता वाजलेले 9:30 आणि मी आता चाललेला आहे गाइस झुरखेडाला। ऍक्च्युली गाइस तिथे आहे बागेश्वर धाम यांची कथा डिसेंबरमध्ये 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर। तर म्हटलं आपण तिथे जाऊ। शिवमहापुराण कथा होती तेव्हा आपण मी तिथे गेला होता, त्या ठिकाणी बघितलं होतं की ती जागा कशी आहे, म्हणजे केवढी मोठी जागा आहे आणि ती तुम्हालाही दाखवली होती कारण की माझ्या थ्रू तुम्हालाही समजलं होतं तेव्हा की ती जागा कुठे आणि किती मोठी आहे, बसायची किती सोय, किती मोठं ते पंडाल टाकणार आहे। तसंच तर आता मी पण बघायला चाललेलो आहे। मी तर बागेश्वर धाम यांच्या हनुमान कथेला मी जाणार आहे, तर त्यामुळे मी म्हटलं मी बघून येतो, मला ती जागा नाही माहिती आहे झुरखेडा गाव कुठे। माझ्यासोबत एक मित्र येतोय आणि तो पण मित्र मला शिवमहापुराण कथेमध्येच भेटला होता माझ्या व्लॉग थ्रू, तो माझे व्लॉग वगैरे बघायचा। तर तो म्हणे की जर तू तिथे जात असेल तर मला सांग, मी पण तुझ्यासोबत येतो। तर आता आम्ही झुरखेड्याला आम्ही दोघी जण चाललेले। चला आता मस्त सकाळी सकाळी ऊन शेकता शेकता झुरखेड्याला जाऊ। आणि गुलाबी थंडी तर नाही पडत यार जळगावला, मी खरंच सांगतो थंडी असते पण गुलाबी सारखी थंडी नसते। तर गुलाबी थंडी इथे नाही म्हणता येणार, जी गुलाबी थंडी असते ना ती महाबळेश्वरला असते आणि मला खरंच तिथे जायची इच्छा। बघू यावर्षी जाणं होतं की नाही, कारण की आता तर मी 26 तारखेला पुन्हा मुंबईला चाललेलो आहे आणि यावर्षी मुंबईची पण थंडी बघू की मुंबईला कशा प्रकारे थंडी पडते। चला गाइस आता मस्त आपल्या मस्तानीला काढू आणि जाऊ मस्त मस्त झुरखेड्याला। और भाई कैसे हो? बढ़िया बढ़िया मजेत। तर गाइस हाच होता तो जो मला भेटला होता शिवमहापुराण कथेमध्ये मोहित। आणि कसं मजा आली होती का तेव्हा? खूप मजा आली। आता सण ना भूतो ना भविष्यात होती हा आता परत संधी हनुमानाचा संधी आहे। आता बागेश्वर महाराज येत आहे। बागेश्वर महाराज ते तर अजून एकदम कट्टर आहे डायरेक्ट। आता अजून जास्त मजा येणार आहे बागेश्वर धामच्या कथेला जेव्हा ते परचे उघडतील। त्याचा असं वाटतंय की आमचाही नंबर लागून जाऊ त्या परचेमध्ये आणि आमचं इथे परचे उघडू म्हणून। बरोबर आहे तुमचं? चला आता जायचं, आता जाऊ गाइस आपण झुरखेडाला आणि इथून 22 किलोमीटर आहे जळगाव वरून। बघू किती टाइम लागतो पोचायला, ट्रॅफिकच्या हिशोबाने जावं लागतं। जळगाव मध्ये ट्रॅफिक खूपच राहते त्या कोटेनगर साईडला। बस तर गाइस आता आहे ना आम्ही झुरखेडाला जाण्याच्या आधी आलेलो आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात, जे की पाळदीला आहे। खूप मोठं गणपती बाप्पांचं मंदिर। तर आधी इथे दर्शन करू आणि नाही मी स्वतः इथे कमीत कमी कितीतरी 1 महिन्यानंतर मी इथे येतोय। आता बघतोय ना ते या मंदिराला मस्त कलर दिलेला आहे। जेव्हा मी यायचो होतो तेव्हा बिना कलरचं होतं हे मंदिर, आता मस्त कलर दिलेला आहे। श्री गणेशाय नमः। गणपती बाप्पा मंदिर मामा की जय। मोरिया गणपती बाप्पा मोरिया। गाइस आमचं गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आणि ना आधीपेक्षा एवढी डेव्हलपमेंट केलेली नाही। इथे अष्टविनायक आहे, म्हणजे आता फोटो लावलेला आहे आणि जसं आपलं कोटा जयपूर इंदोर नागपूर कल्याणला जे गणपती बाप्पांचे मेन मंदिर आहे ना सगळ्यांचे फोटो इकडे लागलेले आणि मागे आउट ऑफ कंट्री म्हणजे आपल्या इंडियाच्या बाहेर जी गणपती बाप्पांची मंदिर आहे ना त्यांचेही फोटो लागलेले। थायलंड, इंडोनेशिया, नेपाळ, USA, जपानचे इंडोनेशिया, खूप वेगवेगळे कंट्री जिथे गणपती बाप्पांचे मंदिर आहे। इथे ना मस्त पूर्ण काचेचं केलेलं आहे आणि मध्ये गणपती बाप्पांच्या फॅमिलीचा फोटो आहे आणि 12 ज्योतिर्लिंग आहे आजूबाजूला।
गाईस आता आम्ही निघाले होते मंदिरातून गणपती बाप्पांच्या आणि झुरखेडाला जायला आहे ना तो पाळदीमधून रस्ता आहे. आता आम्ही साईबाबांचं मंदिर आहे इथून तर त्या बाजूच्या रोडाने चाललेले आम्ही. आता आम्हाला लोकेशन मॅपमध्ये हेच दाखवतंय झुरखेड्याला जायचा जो रस्ता आहे तो इथूनच आहे. आता आम्हाला प्रॉपर नाही माहीत की आम्हाला कसं जायचं, ते मॅपच्या नुसारच आम्हाला सगळं जावं लागेल. आम्ही आधी गेलेले पण नाही ना तिथे, मग मी तुम्हाला तिथे जाऊन सांगतो की आम्हाला कसं यावं लागलं. मग असा रोड आहे हा, म्हणजे तिकडून एक रोड होता जो मेन हायवे होता ना तिकडून पण कनेक्ट होता तो डायरेक्ट आय थिंक गावाच्या बाहेर जात होता तो, पण आम्ही इथून आले आणि कारण की आम्हाला माहिती तो रस्ता चालू आहे की बंद आहे म्हणून. यायच आहे बघा आता जी लोकेशन आहे ना ती पाळदीचं जे रेल्वे ट्रॅक आहे ना फाटा, रेल्वे फाटा, तर इथून क्रॉस करून जावं लागतं झुरखेडाला. आता इथे समोर ते बॅनर पण लागलेलं आहे बागेश्वर बाबांचं बघा समोर. आता इथून आहे ना एकदम सरळ जायचं आहे आम्हाला आणि मग पुढे झुरखेडा गाव आहे. हे जे फाटा क्रॉस करून एकदम सरळ जायचं आणि ना तुम्हाला जाताना एक पाथरड म्हणून गाव लागेल, तर हे ते गाव आहे पाथरड. मग पुढे याच्या पुढे झुरखेडा आहे. तर गाईस आम्ही आता फायनली त्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे जिथे बागेश्वर धाम यांची कथा होणार आहे. ते जे शेत आहे ना ज्या शेतामध्ये ती कथा होणार आहे त्याच्या समोरच्या साईडला आलेले आम्ही, कारण की तिथे फक्त आता काम चालू आहे, प्लेन केलेलं आहे एकदम. आणि इथे एक गोशाळा वगैरे असं फार्म टाईप होता. म्हटलं यांना इथे विचारू की आम्हाला जर आयोजकांना भेटायचं आहे तर काय करावं लागेल, म्हणजे कुठे भेटतील ते, आम्हाला त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन पाहिजे. तर आता इथे आले होते, इथे मस्त एक गोशाळा दिसलेली, गोशाळा नाही म्हणजे गोठा आहे, एक खूप मोठा गोठा आहे. किती वेगवेगळ्या प्रकारच्या गायी आहे इथे, ही सगळ्यात वेगळ्या प्रकारची आहे. या अशा गायी आहे ना कुठे असतात माहिती आहे का, USA वगैरे त्या साईडला असतात. बाकी म्हशी पण आहे इथे. तर गाईस फायनली आम्ही आता त्या भूमीवर आहे जिथे बागेश्वर धाम यांची कथा होणार आहे आणि इथेच भूमिपूजन झालं होतं. बघा माझ्या मागे एक छोटासा मंडप लावलेला आहे आणि इथेच भूमिपूजन झालं होतं. या दगडावर पूजाही केलेली वाटते आणि नारळ वगैरे फोडलेलं वाटतंय. म्हटलं इथेच भूमिपूजन झालेली आहे आणि इथे बागेश्वर धाम यांचा पण फोटो लागलेला आहे. आणि आता जे आयोजक आहे ना संदीप पाटील, तर ते आता इथे येत आहे. म्हणजे आम्ही तिथे फार्ममध्ये होते तर संदीप पाटीलचे जे मामा होते ना आम्ही त्यांच्याशी बोलले. यांची एक डेअरी आहे आणि यांच्या डेअरीचंच दूध आमच्या घरी येतं. वा काय म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला, कोइन्सिडन्स झाला हा. आणि आता ते आयोजक इथे येत आहे, म्हटलं बोलूच थोडंफार त्यांच्याशी. असं आता त्यांनी त्यांच्या मामांनी फोन लावला होता त्यांना, ते म्हणे की आम्ही इथेच येत आहे म्हणे आता. म्हटलं मग आम्ही थांबतो इथे आणि त्यांच्याशी बोलून घेऊ की कसं होणार आहे. आणि तुम्हालाही दाखवतो मी की किती मोठी ही जागा आहे. बघा आता असं तर समजत नाही ही जागा किती मोठी आणि कुठे हे स्टेज वगैरे बांधणार आहे म्हणून. तसं आता ते येतील त्यांना विचारूच. तर हीच ती भूमी आहे बघा किती मोठी आहे. तर मित्रांनो मी आता आला होता झुरखेडाला. आपली हनुमान कथा आहे ना बागेश्वर धाम यांची, पण ही कोणी आयोजित केली होती कोणालाच माहिती नाही. तर माझ्यासोबत आहे इथे संदीप पाटील, यांनी इथे हनुमान कथा आयोजित केलेली आहे बागेश्वर धाम, म्हणजेच की आपले धीरेंद्र शास्त्री महाराज यांची. तर दादा तुम्ही काही माहिती देता का, कारण की ना जळगावकरांना काय म्हणजे खानदेशमध्ये जेही जिथून पण येणार आहे या कथेसाठी त्यांना जास्त माहिती नाही की हे गाव कुठे आहे, ही कथा कुठे होणार आहे. तर तुम्ही काही माहिती देऊन द्या फक्त. सीताराम जय बागेश्वर धाम, संन्यासी बाबा के जय, दादा गुरु महाराज के जय. आपल्या जळगाववरनं 18 किलोमीटर झुरखेडा गाव आहे. पारधीवरनं 7 किलोमीटर अंतरावर झुरखेडा एक ग्राम आहे. त्या ठिकाणी आपण धीरेंद्र शास्त्री यांची कथा आयोजित केलेली आहे. सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांच्या जी सेवा केलेली त्या सेवेचे पुण्य लाभ म्हणून आपले इथे परमपूज्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे पदार्पण आहे. त्यासाठी आपण सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त एकदम जोराने काम चालू आहे. आता जागेची तुम्ही पाणी केले असेल, जागेची साफसफाई वगैरे सर्व काही करणं चालू आहे. आपल्या इथे 24 तारखेपासून 31 तारखेपासून 7 दिवसीयचा कालावधीचा कार्यक्रम आहे. 24 तारखेला भव्य दिव्य अशी कलश यात्रा, 25 तारखेपासून 31 तारखेपर्यंत आपल्या महारुद्र याग सर्व काशीचे विद्वान पंडित त्यांच्या हस्ते या कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि 26 तारखेपासून 30 तारखेपर्यंत गुरुदेवांचे आगमन आहे. त्यामध्ये त्यांच्या श्रीमुखातून आपल्याला हनुमंत कथा ही सर्वांच्या
त्यांच्या श्रीमुखाने श्रवण करायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व भाविक भक्तांनी आणि आपल्या पंचकोशींनी सर्वांनी इथे येण्याची योगदान करावे. त्यासाठी पार्किंगसाठी आपण व्यवस्था वेगळी केलेली आहे. झुरखेडा बाजूला जवळजवळ आपण तिथे 70 एकर जमीन पार्किंगसाठी घेतलेली आहे. पथराड आणि धारशेरी त्यामध्ये लागून तिथे 50-60 एकर ते पण तिथे पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे आपण. म्हणजे कुठल्याही लोकांना गैरसोय न व्हावी यासाठी. आणि काही काही लोक जे असतात की म्हणजे काही काही भक्त ते खूप आधीपासून येऊन पंडाल मध्ये बसून जातात, तर मग पंडाल किती दिवसाआधी लागणार आहे? आपला पंडाल हा 27 नोव्हेंबर पासून आता चालू होणार आहे. तर 13 डिसेंबर पर्यंत कम्प्लीट होणार आहे सर्व. बरं, आणि कथेचा टायमिंग कसा असेल? कथेचा टायमिंग हा आपला 3 ते 6 आहे. 3 ते 6 दुपारी. सकाळी आपला 7:30 ते 2:30 वाजेपर्यंत महारुद्र याग चालणार आहे. बरं, आता इथं माहिती आहे की तुम्ही या कथेचं आयोजन केलेलं आहे, पण असं सुचलं की आपण या कथेचं आयोजन आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये करायला हवं. कारण एकच ध्यास होता की एवढे व्यक्तिमत्व असलेले आणि त्यांना सिद्धी प्राप्त असलेले गुरुदेव आपल्या पावन भूमीत आपल्या पंचक्रोशीत यावे आणि आपले सनातन धर्म हिंदू धर्म आपला जागृत होण्यासाठी प्रत्येकाच्या हृदयात प्रभू श्री रामचंद्र बसलेले आहेत, पण आपण त्यांना झोपून ठेवले. त्यांना जागृत करण्यासाठी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचे हे कार्य उचललेलं आहे. तर म्हणजे की बागेश्वर धाम म्हणजेच की आपले वीरेंद्र शास्त्री हे पण निघालेले हिंदू जोडो यात्रा म्हणून. तर ते आता आपल्या जळगाव जिल्ह्यात पण येणार आहे डिसेंबर मध्ये. ते कोणत्या तारखेला येणार आहे? आणि इथे गुरुदेवांचं 25 तारखेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जळगाव मध्ये आगमन आहे. आणि मग यात्रा काढणार आहे का त्यांची? हा, त्यांची यात्रा आपल्या विमानस्थळावरून पूर्ण नियोजित प्लॅन आपण वेळोवेळी सांगू. आणि जर लोकांना कोणाला सेवेसाठी नाव नोंदवायचं असेल तर ते कसं नोंदवायचं? आपले इथे स्वयंसेवक आपल्या स्थळावर बसलेले असतात, त्यांच्याकडे आपण नाव नोंदणी करू शकतो. बरं, तर ही आता इन्फॉर्मेशन आहे जी स्वतः संदीप पाटील यांनी तुम्हाला दिलेली आहे. आणि खूप जणांना हा चेहरा माहिती नाही होता, पण या कथेचं आयोजन केलेलं आहे. तर आता ते तुमच्या समोर पण आलेलं आहे. संदीप पाटील यांनी कथेचं आयोजन केलेलं आहे आणि 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत बागेश्वर धाम यांची कथा आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. तर खूप आनंद होतोय की मागच्या वर्षी प्रदीप मिश्राजी यांची कथा होऊन गेली तेव्हा सर्वांनी खूप आनंद घेतला होता त्या कथेचा. बागेश्वर धाम यांच्या कथेचा आनंद घेण्यासाठी पुन्हा आपल्याला ती संधी भेटलेली आहे. तर सर्वांनी या कथेचा आनंद घ्यायचा. जर कोणाला अन्नदान करायचं असेल, म्हणजे अन्नामध्ये खूप प्रकार येतात, ते लोकांना जर दान करायचं असेल तर ते कुठे करायचं? अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. आणि जिथे जिथे कथा यज्ञ होत असतो त्यासाठी आपले सनातन धर्म जे असतात ते अन्नदानासाठी श्रेष्ठ काम करत असतात. तर अन्नदान हे आपल्या कथास्थळावर आणि जळगाव मध्ये बी आपल्या तिथे 2 ठिकाणी ऑफिस आहे. ते पण आपण त्यांना ऍड्रेस देणार आहे जळगावचा बी. परत पारधीला एक ऑफिस आहे आणि झुरखेडा जिथे आपली कथा होते त्या कथास्थळावर बी आपले सेवक बसले असतात, त्यांच्याकडे आपण अन्नदान करू शकतो. कारण की आपण अन्नदान हे रोजचं कमीत कमी 1 ते 1.5 लाख लोकांना अन्नदान होणार आहे. आणि भोजनाची पण व्यवस्था राहणार आहे कथेच्या ठिकाणी? हा, भोजनाची व्यवस्था आहे का त्या ठिकाणी? संध्याकाळ आणि रात्र? सकाळ आणि रात्र. सकाळ आणि रात्र. बरं. आणि जे सेवक थांबणार आहेत कमीत कमी 1 लाख लोक भाविक बी कथा सर्व थांबले तेवढे त्यांचे नियोजन करून ठेवलेले. कुठलाही प्रकार त्यांचा गैरसोय न व्हावा. कारण की आपल्याला अगोदर एक अनुभव म्हणूनच परमात्माने दिलेला आहे की डिसेंबर मध्ये आपल्या मागच्या वर्षी जी गेल्या वर्षी कथा झाली त्याचा अनुभव ठेवून त्याच्यात ज्या काही त्रुट्या झाल्या त्या आपण इथे पूर्ण करायच्या आहेत. सीताराम. आणि जसं की स्वयंसेवक जे असणार आहे, जे सेवा देणार आहे, त्यांचंही काही वय हवं की 18 वर्षाच्या वरच पाहिजे ते, की 20 वर्षाच्या वरच पाहिजे, की कोणत्याही वयाचे लोक म्हणजे मुलं किंवा माणसं इथे सेवा देऊ शकतील? आपण वयाची अटाची 18 वर्षाचा वर तर त्याची 60-70 असली तरी त्याची इच्छा असली तर त्याला घेऊ शकतो. आणि जे 12 ते 18 वर्षाचा आत आहे त्यांना आपण दुसरी एक सेवा करून ठेवलेली. कारण की प्रत्येकाला हिंदू धर्म काय आहे हे त्याला समजलं गेलं पाहिजे, म्हणून लहान असो या मोठा असो त्यांना प्रत्येकाला आपण सेवेचा चान्स देणार आहे, त्यांना लाभ देणार आहे. तर तुमचा उद्देश काय होता की ह्या कथेला का आयोजित करायचं? हा कथेला आणण्याचं कारण एकच आहे की आपल्या गुरुदेवांची जी संकल्पना आहे की आपल्याला पूर्ण हिंदुत्व म्हणजे आपल्याला कुठलाही जात पात धर्म काही नाही, हिंदू म्हणून जे आपल्याला जे कार्य करायचं आहे तर गुरुदेवांचे ते कार्य प्रत्येकापर्यंत जनसामान्यापर्यंत पोहोचले गेलं पाहिजे. आणि आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी परत धुळे जिल्ह्यासाठी आपल्याकडे जे हिंदू आहे
आपण जे जातीपातीमध्ये बातले गेलेलो आहेत त्यांना एकत्रित करण्यासाठी हा कार्यक्रम खरा आयोजित केलेला आहे। सनातन धर्म यांच्या एकत्रित कार्यक्रम आहे, त्यासाठी सर्वांनी ते जास्तीत जास्त संख्येने उपस्थित व्हावा आणि गुरुदेवांचे जे कार्य पुढल्या भविष्यासाठी आपल्याला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी सर्वांनी एकजूट व्हावा आणि एक कार्याला सर्वांनी सहकार्य करावे ही सर्वांना नम्र प्रार्थना आहे। जय बागेश्वर धाम की जय धीरेंद्र शास्त्री। जय तू हिंदू राष्ट्र, जय तू हिंदू राष्ट्र, जय तू हिंदू राष्ट्र। जय सियावर रामचंद्र। तर मित्रांनो दुपारचे 1 वाजलेले आणि आम्ही इथे होते 11 वाजेपासून आणि तेच त्यांच्याशी बोलणं वगैरे सुरू होतं। तर याच भूमीवर आहे ना कथा होणार आहे, हनुमान कथा, आणि त्यांनी सांगितलं पण तसं, तेवढी माहिती त्यांनी दिली। आणि ते जे तिथे माठीचा हे दिसतंय ना, माठीचा एकदम ढीक दिसतं ना, तर तिथे स्टेज असणार आहे त्यांचं आणि मुख्य गेट इथून असेल, इथून असे लोक जातील। बाकी मग हे बसण्यासाठी असेल सर्व एरिया आणि ते मुख्य स्टेज तिथे असेल आणि त्या साईडला पण बाकी ते एकदम क्लिअर करणार आहे। पंडाल वगैरे 27 पासून ते म्हटले की टाकायला सुरुवात करतील। झुरखेडा आहे ना इथून 2 किलोमीटर दूर आहे। झुरखेडाच्या 2 किलोमीटर आधी हे खेत आहे आणि या खेतामध्ये होणार आहे हनुमान कथा।